1962च्या चीन विरुद्धच्या युद्धात अमेरिकेने भारताला साथ दिली नसती तर काय झालं असतं? 1962च्या चीनसोबतच्या युद्धादरम्यान चीनी सैन्य भारतीय सैन्याच्या दुप्पट होतच, पण त्यांच्याजवळ अधिक चांगली शस्त्रास्त्रे होती आणि ते लढाईसाठी पूर्णपणे सज्ज होते. त्यांच्याकडे रसदीचा तुटवडा नव्हता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं नेतृत्व अनुभवी होतं आणि 10 वर्षापूर्वीचा कोरियात लढण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. भारताला पहिला झटका बसला पॉलांगमध्ये. यानंतर सेला पासही भारताच्या हातून निसटत होता. या संपूर्ण भागात भारताचे 10 ते 12 हजार सैनिक चीनच्या 18 ते 20 हजार सैनिकांचा सामना करत होते. त्यांच्याकडे होत्या पहिल्या महायुद्धाच्या काळात घेतलेल्या इनफिल्ड रायफल्स. खरं तर अमेरिकेतून पाठवण्यात आलेल्या ऑटोमॅटिक रायफल्स त्यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या, पण त्या अजून त्यांना पॅकिंग उघडून खोक्यातून बाहेरही काढता आल्या नव्हत्या. दुसरी गोष्ट म्हणजे या ऑटोमॅटिक रायफल चालवण्याचं प्रशिक्षणही त्यांना अजून देण्यात आलं नव्हतं. सेला ताब्यात घेतल्यानंतर चीनी सैन्य बोमदिला शहराच्या दिशेने जाऊ लागलं. भारताचा एकूण 32,000 चौरस मैलांचा भूभाग चीनच्या ताब्यात गेला होता. इंडिया चायना वॉर या पुस्तकात नेव्हिल मॅक्सवेल लिहितात, परिस्थिती इतकी वाईट होती की चीनवर प्रत्युत्तरादाखलची कारवाई करण्यासाठी काही परदेशी सेनांना भारताच्या मदतीसाठी बोलवावं असं भारतीय कमांडर बी.जी. कौल यांनी नेहरूंना सांगितलं होतं. त्यावेळचे भारतातले राजदूत जे.के. गॉल्ब्रेथ अ लाईफ इन अवर टाइम्स या आत्मचरित्रात लिहितात, भारतीयांना सगळीकडेच धक्के बसत होते. विमानांचा लष्करी वापर करता यावा म्हणून संपूर्ण भारतातली इंडियन एअरलाइन्सची उड्डाणं रद्द करण्यात आली होती. फक्त आसामच नाही तर बंगाल आणि इतकंच नाही तर कलकत्त्यालाही धोका निर्माण झाला होता. या सगळ्या दरम्यान जवाहरलाल नेहरूंनी 19 नोव्हेंबरला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केनेडी यांना 2 पत्र लिहिली. वॉशिंग्टनमधल्या भारतीय दूतावासातून ही पत्र व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचवण्यात आली. ही पत्र, विशेषतः दुसरं पत्र, त्यावेळी सार्वजनिक करण्यात आलं नव्हतं. नंतर गॉल्ब्रेथ यांनी आपल्या डायरीत नमूद करतात, आमच्याकडे मदतीसाठी एक नाही तर 2 प्रस्ताव आले होते. दुसरा प्रस्ताव अतिशय गुप्त ठेवण्यात आला होता. हे पत्र फक्त राष्ट्राध्यक्षांनीच वाचायचं होतं. त्यानंतर ते पत्र नष्ट करणं अपेक्षित होतं. यानंतरच्या वेगवेगळ्या अनेक भारतीय सरकारांनी अशा प्रकारचं कोणतंही पत्र होतं हे मान्य केलं नाही. प्रसिद्ध पत्रकार इंदर मल्होत्रा यांनी इंडियन एक्सप्रेसमधल्या 15 नोव्हेंबर 2010च्या त्यांच्या JN2 JFK आईज ओन्ली या लेखात लिहिलंय, आपण पंतप्रधान सचिवालय आणि मंत्रालयात असणारे सगळे रेकॉर्ड्स तपासून घेतले, पण आपल्याला या पत्राच्या अस्तित्वाविषयीचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचं नेहरूंचे उत्तराधिकारी असणाऱ्या लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलं. अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या आर्काइव्हज विभागाने असं पत्र होतं हे स्वीकारलं, पण यामध्ये काय लिहिलं होतं ते मात्र गुप्त ठेवलं होतं. अखेर 2010 साली जॉन एफ केनेडी प्रेसिडेन्शियल लायब्ररी अँड म्युझियमने ही पत्र सार्वजनिक केली. या पत्रात नेहरूंनी लिहिलं होतं, चीन्यांनी नेफाच्या मोठ्या भूभागावर कब्जा केलाय आणि ते काश्मीरमध्ये लडाखमधल्या चुशालवरही कब्जा करणार आहेत. यानंतर नेहरू लिहितात, चीन्यांचा हल्ला परतवून लढवण्यासाठी भारताला प्रवासी आणि लढाऊ विमानांची गरज आहे. पत्राचा शेवट करताना नेहरूंनी लिहिलं, याच प्रकारचं पत्र ब्रिटनचे पंतप्रधान हेरॉल्ड मॅकमिलन यांनाही पाठवत आहे. व्हाईट हाऊसला हे पत्र मिळवल्याबरोबर गॉल्ब्रेथ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांना एक टॉप सिक्रेट टेलिग्राम पाठवला. यात लिहिलं होतं, नेहरू आपल्याला आणखी एक पत्र पाठवणार असल्याची गुप्त माहिती मला समजली आहे. या पत्राबाबत त्यांच्या मंत्र्यांनाही सांगण्यात आलेलं नाही. अमेरिकेतले भारताचे राजदूत बी.के. नेहरू यांनी 19 नोव्हेंबरला स्वतः हे पत्र राष्ट्राध्यक्ष केनेडींना दिलं. या पत्रात नेहरूंनी लिहिलं होतं, तुम्हाला पहिला निरोप पाठवल्याच्या काही तासांतच नेफातली परिस्थिती अजूनही बिघडली. ब्रह्मपुत्रेच्या संपूर्ण खोऱ्यालाच धोका निर्माण झालाय. जर ताबडतोब काही करण्यात आलं नाही तर आसाम, त्रिपुरा, मणिपूर आणि नागालँड चीनच्या हाती पडेल. यानंतर स्पष्टपणे मागणी करत नेहरूंनी लिहिलं, आम्हाला लढाऊ विमानांची कमीत कमी 12 स्क्वॉड्स हवी आहेत. सुरुवातीला जोपर्यंत आमचे पायलट ही विमानं उडवण्याचं
प्रशिक्षण घेत नाही तोपर्यंत अमेरिकन पायलट्सना ही विमानं चालवावी लागतील. भारतीय शहरं आणि ठिकाणांच्या सुरक्षेसाठी अमेरिकन पायलट्सचा वापर केला जाईल. पण तिबेटमधले वायुहल्ले भारतीय वायुसेना एकट्याने करेल. यासाठी आम्हाला बॉम्बवर्षाव करणाऱ्या B-47च्या 2 स्क्वॉड्सचीही गरज लागेल. या हत्यारांचा वापर फक्त चीनच्या विरुद्ध केला जाईल आणि कधीही पाकिस्तानच्या विरोधात होणार नाही, असं आश्वासन नेहरूंनी केनेडींना दिलं होतं. दुसऱ्या पत्राद्वारे नेहरूंनी केनेडींकडे 350 लढाऊ विमानांची मागणी केली होती. ही चालवण्यासाठी किमान 10,000 जणांच्या सपोर्ट स्टाफची गरज होती. इंडिया अँड द युनायटेड स्टेट्स एस्ट्रेंज डेमोक्रसीज या पुस्तकात लेखक डेनिस कुक लिहितात, पंतप्रधान नेहरूंचं हे पत्र पाहून अमेरिकेतले भारताचे राजदूत B.K. नेहरू इतके स्तब्ध झाले की त्यांना आपल्या स्टाफपैकी कोणालाही हे पत्र न दाखवता आपल्या टेबलच्या खणात ठेवून दिलं. खूप मानसिक दबाव आल्यानंतरच नेहरूंनी ही दोन्ही पत्र लिहिली असावीत, असं त्यांनी नंतर एका इतिहासकाराला सांगितलं. B.K. नेहरूंनी नंतर त्यांच्या नाईस गाईज फिनिश सेकंड या आत्मचरित्रात लिहिलं, पहिलं पत्रच आमच्या गटनिरपेक्ष धोरणाच्या विरुद्ध होतं. दुसरं पत्र इतकं केविलवाणं होतं की ते वाचल्यानंतर मला लाज आणि दुःखावर नियंत्रण ठेवणं कठीण गेलं. तिथे दिल्लीतल्या रूझवेल्ट हाऊसमध्ये राजदूत गॉल्ब्रेथ यांनी आपल्या डायरीच्या 20 नोव्हेंबर 1962च्या पानावर लिहिलं, आजचा दिवस दिल्लीतला सगळ्यात भीतीदायक दिवस होता. पहिल्यांदाच मी लोकांचा धीर सुटताना पाहिलं. ताबडतोब हत्यारं आणि 12C-130 विमानं पाठवण्याबाबत मी व्हाईट हाऊसला लिहिलं. सोबतच 7th फ्लीटला बंगालच्या खाडीच्या दिशेने पाठवायलाही सांगितलं. भारताने अमेरिकन नौदलाकडून कोणत्याही प्रकारची मदत मागितली नव्हती, पण बंगालच्या खाडीमध्ये 7th फ्लीट दाखल झाल्यास अमेरिका या संकटात भारतासोबत उभी असल्याचे संकेत चीनला मिळतील, असा विचार गॉल्ब्रेथ यांनी केला. केनेडींनी गॉल्ब्रेथ यांचा हा सल्ला ताबडतोब मानला आणि 7th फ्लीटला ताबडतोब पाठवण्याचे आदेश पॅसिफिक फ्लीटच्या होनोलुलूमधल्या मुख्यालयाला देण्यात आले. हे आदेश मिळताच USS किटी हॉकला बंगालच्या खाडीच्या दिशेने रवाना करण्यात आलं. नेहरूंच्या ह्या दोन्ही पत्रांना प्रतिसाद देत केनेडींनी भारताच्या गरजांचा आढावा घेण्यासाठी ॲव्हरल हॅरिमन यांच्या नेतृत्वाखालचं एक उच्चस्तरीय पथक ताबडतोब दिल्लीला पाठवलं. अमेरिकन वायुसेनेचं KC-135 विमान अँड्र्यूज बेसवरून तातडीने रवाना झालं. इंधन भरण्यासाठी थोडा वेळ तुर्कस्तानात थांबल्यानंतर हॅरिमन आणि त्यांच्यासोबतच केनेडी प्रशासनातील 2 डझन अधिकारी 18 तासांचा हवाई प्रवास करून 22 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 6 वाजता दिल्लीत दाखल झाले. गॉल्ब्रेथ या सगळ्यांना विमानतळावरून थेट नेहरूंच्या निवासस्थानी घेऊन गेले. पण याआधीच 21 नोव्हेंबरच्या सकाळी शांतता दबक्या पावलांनी दाखल झाली होती, कारण 20 नोव्हेंबरच्या रात्री चीनने युद्धविरामाची एकतर्फी घोषणा केली. इतकंच नाही तर 7 नोव्हेंबर 1959ला वास्तविक नियंत्रण रेषा पासून आपलं सैन्य 20 किलोमीटर मागे हटणार असल्याचंही चीनने जाहीर केलं. पण माओंनी युद्धविराम जाहीर करत नेफामधून माघार घेण्याचा निर्णय का घेतला? JFK's फॉरगॉटन क्रायसिस तिबेट, द CIA अँड द सायनो-इंडियन वॉर या पुस्तकात ब्रूस रायडेल लिहितात, माओंच्या या निर्णयामागची अनेक कारणं लॉजिस्टिकल होती. थंडी सुरू होणार होती आणि तिबेट आणि हिमालयात आपल्या सैन्याला रसद पुरवत राहणं चीनला कठीण गेलं असतं. सिलिगुडीने तोडत आसाममध्ये घुसण्याचा आकर्षक पर्याय चीनसमोर होता. असं करून ते पूर्व पाकिस्तानच्या सीमेला लागून असणाऱ्या भागांमध्ये पोहोचू शकले असते. पण असं केल्यास केनेडींना भारतातर्फे हस्तक्षेप करण्यास भाग पडेल असा विचार माओंनी केला असावा. ज्या प्रकारे अमेरिकन वायुदल आणि ब्रिटनचं रॉयल एअरफोर्स भारताला मदत करण्यासाठी सामग्री पोहोचत होतं, यावरून अमेरिका आणि ब्रिटनचा भारताला फक्त नैतिकच नाही तर सैनिकी पाठिंबाही असल्याचं स्पष्ट झालं होतं. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत ही मदत युद्धाच्या मैदानापर्यंत पोहोचू लागली होती. भारत या युद्धात एकटा नसून जितकी दीर्घकाळ ही लढाई चालेल तितक्या प्रमाणात अमेरिकन आणि ब्रिटिश शस्त्रास्त्र भारतात पोहोचतील याचा अंदाज नोव्हेंबर संपता संपता माओंना आला होता.